शंभूराज देसाईंच्यासाठी. काल शंभूराज देसाई फार मोठं बोलायला लागले होते. शंभूराज देसाई असं म्हणाले, एक तर प्रकाश शिंदेनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला, रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कॉपरेट का केलं नाही, ओंकार डिगेला आज हजर राहावं लागते त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही, जो पोलीस तिकडे लाईटचा एक आकडा वापरला गेला, जो आकडा इलिगल पद्धतीने वापरला होता. काल एका वर्तमानपत्राने, अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्राने सांगितलं की याचा संबंध आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीशी आहे. मग आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी म्हणजे मागच्या वर्षी ललित पाटीलचा जो विषय झाला होता आणि तेव्हाही मी हाच प्रश्न शंभूराज देसाईला विचारला होता की शंभूराज देसाई, तुम्ही पालकमंत्री असताना आणि एक्साईज खातं तुमच्याकडे असताना, ठीक आहे एक्साईजच्या अंतर्गत ड्रग्ज येत नाही पण एक्साईजच्या अंतर्गत बार येतात, पण बार मध्ये ड्रग्ज कुठून येतो हे तुम्हाला कसं कळत नाही. आता पुन्हा मी प्रश्न विचारते की शंभूराज देसाई असं म्हणतायत की नाही त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे. तुमच्या केसला मी घाबरत नाही, त्याला लिगल उत्तरं देईन मी, पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही, मी कुठेही माफी मागितलेली नाही, हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे. आणि मागणार नाही आयुष्यात. माझ्या पाठीला कणा आहे, रबर नाही. माझे इमान जिवंत आहे, माझे इमान तुमच्यासारखं मेलेलं नाहीये. ज्युडिशियल काय काय झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस मी सांगू शकते, पण मॅटर ज्युडिशियल आहे. तुम्हाला जरी लिगलचा रिस्पेक्ट नसला तरी तो माझ्याकडे आहे, त्यामुळे मी त्यावर इथे वाच्यता करणार नाही. पण तुम्ही काल इतकं मोठं बोलत होता तर पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय ढेकळं कळलं, काय ढेकळं माहितीये तुम्हाला? तुमच्या पालकमंत्रीच्या म्हणून असणाऱ्या तुमच्या टेरिटरीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक मिनी स्वित्झर्लंड असलेलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर पाचगणी, आणि दुसरं 105 TMC पाणी क्षमता असणारं कोयना धरण. ज्या कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये 75 मीटरच्या एरियस मध्ये कुठलीही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बांधता येत नाही, तरी सुद्धा 5 मीटरच्या आत ही प्रॉपर्टी कशी बांधली गेली? तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता. तुम्हाला ऑब्जेक्शन नाही घेता आलं, तुमच्या इंजिनियर्सनी तुम्हाला सांगितलं नाही. नसेल सांगितलं तर मी सांगते, चला असं गृहीत धरते की सांगितलं नाही लोकांनी. ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची? हिम्मत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कसल्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये, की 75 मीटरच्या एरियामध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात. तिसरी गोष्ट, 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, कारण मी चांगला माणूस आहे, मी पुन्हा म्हणते, मला तुमच्या पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी समग्र महाराष्ट्राचा, ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांची लेकरं राहतात त्यांच्या सुद्धा भविष्याचा विचार करते आणि तो विचार करून सांगते की चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्हाला ड्रग्ज फॅक्टरी माहित नव्हती. शंभूराज देसाई, विचार करा, समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती, बॉम्ब बिम बनवण्याची काही चालू असतं, तर तुमचा नेता तिकडे राहतोय, तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता. ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते लक्ष दिलंय का ते बघा. अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला? तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो, माझा या तपासाशी संबंध नाही. ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या 2 तासात तिकडे का पोहोचला? याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून? तुम्ही